तर पुणे कार अपघात प्रकरणी नाना पटोले यांनी नवे आरोप केले आहेत। पुणे अपघात प्रकरणामध्ये आमदार पुत्रही सहभागी होता असा आरोप नाना पटोले यांनी केला। अपघाताच्या वेळी गाडीमध्ये कोण कोण होतं हे पोलिसांनी सांगावं असं नाना पटोले यांनी म्हटलंय। तर पबमधून निघाल्यावर गाड्यांची रेस लावली असा आरोपही नाना पटोले यांनी केला। पुण्यामध्ये गाड्यांची रेस लावण्याच्या नादात अपघात घडवला असा आरोपही पटोले यांनी केला आहे। मुद्दाम आम्ही सांगत आहे की या घटनेमध्ये एका आमदाराचा मुलगा सुद्धा होता। आता सरकारने स्पष्ट करावं ना, आम्ही कशाला सांगणार? तर सरकार मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं। मुख्यमंत्री का सुट्टीवर गेलेत? महाराष्ट्र पेटते आणि मुख्यमंत्री सुट्टीवर, दोन उपमुख्यमंत्री आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत। ज्या पब मधून ही मुलं निघाली, दोन गाड्या यांच्याजवळ होत्या, त्या गाड्यांची रेस लावली आणि हे रेस लावल्यामध्ये या गरीब माणसांना गाडीच्या खाली कुचलून मारण्याचं पाप या लोकांनी केलं। म्हणजे ज्या पद्धतीनं पोलीस निबंध लिहायला लावतात आरोपींना, आता स्पर्धा परीक्षेमध्ये बसवेल की तुम्ही किती गुन्हे अजून करू शकता, किती गाड्यामध्ये चिरडू शकता, त्याचा निबंध लिहायला लावला होता। त्याचं उत्तर सरकार का देत नाही?